नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आता आपण पाहणार आहोत की स्मार्ट गृहिणी किंवा वेगवेगळे कामं करणारी गृहिणी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी पण एक गृहिणी आहे, तरी पण मी देखील काय करणार आहे, आज वेगवेगळी कामं करत करत तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. तर तुम्ही काय करा, सुरुवातीला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून मला सांगायला विसरू नका. तर आपल्या समाजात गृहिणींना काय असतो, फारसा मान मिळत नाही. आपण याची अनेक उदाहरणे पाहिली असतील आणि ही खेदाची बाब आहे की त्यांना गृहिणी म्हणा किंवा मग हाऊसवाईफ पण भन्नाट इंग्रजी नावे देऊन लोकांना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. कारण की ते घरी बसून राहणे, कोणतेही काम न करणे की आणि घराच्या उत्पन्नात हातभार न लावणे, अशा वेगवेगळ्या प्रकारे ती गृहिणीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. परंतु यासाठी त्यांना अनेकदा म्हणजे घरातील लोकांचे असतील त्यांना टोमणे ऐकावे लागते. परंतु असे बोलणारे लोक हे विसरतात की एखाद्या दिवशी गृहिणीने सकाळी लवकर उठून तिची सर्व कामे वेळेवर केली नाहीत तर कदाचित तुम्हाला एक कप चहाही मिळणार नाही. हे लोक काय करतात, विसरून जातात. टी व्ही समोर बसून चहा पित असताना या महिलांवर टीका करणे किंवा शिवीगाळ करणे खूप काही म्हणजे करत असतात लोक. पण एक दिवस घरी गेल्यावर पीठ किंवा डाळीचे भाव बघा, त्यावेळी तुम्हाला त्यांची खरी किंमत कळेल. कारण की त्यांनी काय केलेलं असतं की खूप म्हणजे जिद्दी वृत्तीनं किंवा चिकाटीनं ते जमा केलेलं असतं. पण एक आपणाला त्याची खरं काही बोलायला म्हणजे घरातील लोकांना, बऱ्याच लोकांना किंमत नसते आणि बरेच जण त्यांचा रिस्पेक्टही करतात. असं आपण सर्वच लोकांना म्हणजे त्या मापात किंवा त्या तुलनेत तोलू शकत नव्हतं. तर ते ज्याच्या त्याच्यावरती डिपेंड असतं. अनेक जण गृहिणींना तुम्ही काही उपयोगाचे नाही अशा आहात अशी सातत्याने जाणीव करून देत असतात. असं मी पण पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की गृहिणींना अजिबात मान सन्मान नसतो आणि काही ठिकाणी त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा म्हणजे आदर सत्कार केला जातो. तर मला तर वाटतं की गृहिणींना खरंच आपण लक्ष्मी मानलं पाहिजे आणि त्यांचा खरंच आदर सत्कार केला पाहिजे. मात्र त्यांच्याकडून खूप काही शिकता येण्यासारखे असते. ते शिकता येण्यासारखे असते, परंतु ते त्यांना समजत नाही. कारण की असं नाही की गृहिणी बसलेले असतात, नेहमी त्यांचा हात चालूच असतात. घरी आहेत म्हणजे अनेक कामं त्यांच्या पाठीमागे असतात. लेकरं असतील किंवा नवरा असेल किंवा इतर घरातील कामे असतील किंवा स्वच्छता असेल किंवा घर मेंटेन ठेवणं असेल, अशा अनेक गोष्टी असतात ज्या गृहिणी नेहमी सातत्याने आपले हात चालवत असतात किंवा न थकता कामं करत असतात. आज मी येथे अशा 5 गोष्टींची यादी सांगत आहे ज्यापासून आपण सर्व गृहिणींनी काहीतरी शिकले पाहिजे. आणि मला ते वाटतं की म्हणजे असं तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी शिकलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे. तर त्या 5 गोष्टी मी आता तुम्हाला सांगत आहे. तर पहिली गोष्ट आहे बचत, दुसरी गोष्ट आहे गोष्टींचा पुनर्वापर करणे, तिसरी गोष्ट आहे मल्टीटास्किंग आणि चौथी बार्गेनिंग आणि व्यवस्थापन आणि पाचवी आहे पाहुणचार. ह्या सर्व गोष्टी गृहिणींना जमतात म्हणजे जमतातच. ते कसे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बचत ते तर समजतं सगळ्यांना, परंतु यातील मल्टीटास्किंग हा शब्द बऱ्याच गृहिणींना समजणार नाही. त्यामुळे मी आज इथे मल्टीटास्किंग या वर्ड्सचं एक्सप्लेनेशन देते. हे एक प्रतिभा किंवा कौशल्य आहे की जे कोणतीही महिला करू शकते. तर ते आपण पाहणार आहोत की पण गृहिणींना यावर नक्कीच क्लास घेतला पाहिजे असे मला वाटते. कारण की अनेक म्हणजे गोष्टी या मल्टीटास्किंगमधून शिकता येतील. तुमच्या पण आयुष्याशी निगडीत यात गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. जसे की आता मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी. मल्टीटास्किंग म्हणजे काय, परंतु हा शब्द ऐकल्यास व गृहिणींना अवघड किंवा जड वाटल्यासारखं वाटतं, परंतु तो शब्द मी व्यवस्थित एक्सप्लेन करते की ती मल्टीटास्किंग आणि वेळ व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणजे कोण आहे, तर एक महिला आहे. सकाळी मुलांसाठी टिफिन तयार करून देणे, सकाळी लवकर उठून त्या महिलांसाठी टिफिन तयार करून देतात. तसेच सर्वांचा नाश्ता तयार करतात, नवऱ्याला ऑफिसला पाठवतात म्हणजे त्यांचे चहा पाणी किंवा इतर नाश्ता असेल तर ते सर्व तयार करून देतात. जेवण वेळेवर तयार करणे, मुलांना गृहपाठ करताना त्या मदत करतात तसेच त्या मुलांचा गृहपाठ करून देतानाच ते जेवण बनवतात. तर हे देखील एक मल्टीटास्किंगच आहे. टी व्ही पाहताना वाटाणे सोलणे किंवा इतरही देखील छोटी मोठी कामे त्या करत असतात. म्हणजे एका कामासोबत त्या दुसरे देखील काम काय करतात, अटेंड करत असतात. यालाच आपण काय करतो, मल्टीटास्किंग असे म्हणत असतो.
या काही अशा टिप्स आहेत ज्या व्यवस्थापन शाळा किंवा महाविद्यालय देखील आपणाला शिकवू शकत नाही. म्हणजेच ह्या आपण अंतर्भूत म्हणजेच आपोआप शिकल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच याला आपण अनौपचारिक शिक्षण देखील म्हणू शकतो. म्हणजे आपण बघा ना, अनुभवातून किंवा वेगवेगळ्या प्रॅक्टिस करून म्हणजे कामातूनच शिकत असतो. आपल्या आईची आजीची कामं पाहून हे आपण शिकून घेत असतो. आणि तसा विचार केला तर मी तर म्हणन की महिलांना की सर्व गुण संपन्न अशी महिला असते. कारण की बघा ना, ती घर सांभाळते, मुलांना सांभाळते, नवऱ्याला सांभाळते, सासू सासरे किंवा किती 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 म्हणजे काय किती जिम्मेदाऱ्या ती पार पाडत असते एक महिला. आणि जर तिनं जर एखाद्या दिवशी घरी जर नसेल तर आपणाला घरसुद्धा खायला उठल्यासारखं होतं. एखाद्या वेळेस जर आपण आपल्या माहेरी गेलो होतो, आता सासरी नांदायला आलेले आहोत तरी देखील आपण माहेरी गेलो होतो आणि जर तिथं जर आपणाला आई नसेल तर ते घर अतिशय वेगळे वाटते किंवा असं म्हणजे आपणाला करमत नाही किंवा अस्वस्थ वाटायला लागते. म्हणजे एवढं म्हणजे खरंच मी तर म्हणते की महिलाचं योगदान हे खूप मोठं आहे किंवा मोलाचं आहे. त्यामुळे मी एवढंच या व्हिडिओतून सांगन की घरी राहणाऱ्या किंवा काम न करता घरी घरकाम करणाऱ्या महिलांना कमी लेखू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.